नमस्कार मित्रांनो, पीक विमा संदर्भात राज्य शासनाकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. लागोपाठ 27/2025 रोजी GR काढून शासनाने पीक विमा आता शेतकऱ्यांना देण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आलेला आहे. तर यामध्ये 2022 ते 23 व 24 व 25 खरीप हंगाम व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामाचा पीक विमा आता शेतकऱ्यांना मार्ग मोकळा झालेला आहे मिळण्याचा. तर याचीच आपण सविस्तर या GRच्या माध्यमातून आपण माहिती पाहूया. तर मित्रांनो, यामधील पहिला GR आहे बघा, सर्वसमावेशक पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2024 करता उर्वरित शेतकरी विमा हिस्सा हप्ता आणण्यासाठी वितरित रक्कम करण्यात आलेली आहे. तर यानंतर बघा दुसरा एक GR आहे. यामध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील 80-110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110 पेक्षा जास्त नुकसान भरपाईची झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा विमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. यानंतरचा बघा दुसरा एक लागोपाठ GR काढण्यात आलेले आहेत. यामधील दुसरा GR आपण पाहू शकता. तर यामधील सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 मधील 80-110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110 पेक्षा जास्त नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनींना अदा करण्याची दायित्व रक्कम वितरित करण्यात आलेला आहे. असे प्रकारे हे GR काढण्यात आला आहे. त्यानंतर दुसरा एक आहे बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 22-23 मधील 80% आणि 110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110 पेक्षा जास्त नुकसानीची भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करण्याची रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. व तसेच सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 व रब्बी हंगाम 2023-24 मधील पीक विमा कंपन्यांकडून राज्य शासनाचा प्राप्त होणारी अपेक्षित परतावा रक्कम तसेच खरीप 2023 मधील नाकारलेल्या अर्जाचा जमा शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम सर्व समायोजित करण्यास मान्यताही देण्यात आली आहे. व तशाच प्रकारे समावेशक दुसरा एक GR योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 24-25 साठी राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अग्रिम ही रक्कम वितरित कंपनीला देण्यात आली आहे. व त्यानंतर दुसरा एक आहे सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 24-25 साठी राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अग्रिम ही देखील वितरित विमा कंपनीला करण्यात आलेली आहे. व तसेच रब्बी हंगाम 24-25 साठी शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी सर्वसमावेशक पीक विमा ही देखील निधी वितरित करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे लागोपाठ हे GR काढून शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे.